एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। शाळकरी 14 वर्षांची मुलगी गर्भवती राहिल्यानं परिसरात संतापाची लाट पसरलेली आहे। नेमकं प्रकरण काय आहे पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मुंबईतील विक्रोळी परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे। एका तरुणानं आपल्या सख्या बहिणीला वासनेचा शिकार बनवलाय। आरोपीनं पीडित मुलीला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवत तिच्यावर अत्याचार केलाय। अत्याचारानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली। त्यानंतर आरोपीचं काळं कृत्य समोर आलंय। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे। या घटनेचा पुढील तपास विक्रोळी पोलीस करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 16 वर्षीय आरोपी तरुण आपली लहान बहीण आणि आई वडिलांसह मुंबईतील विक्रोळी भागात वास्तव्याला आहे। आरोपीनं जून महिन्यात घरी कुणी नसल्याचा फायदा घेत 14 वर्षाच्या लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार केला। त्यानं मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवत सख्या बहिणीला वासनेचा शिकार बनवलं होतं। यावेळी पीडित मुलीनं भावाला घाबरून या घटनेची वाच्यता कुठंच केली नव्हती। त्यामुळे आरोपीची हिंमत आणखी वाढली। यानंतर आरोपीनं अलीकडेच नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा बहिणीवर अत्याचार केला। यातून पीडित मुलगी गरोदर राहिली। हा प्रकार विक्रोळी परिसरातील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। या फिर्यादीवरून पोलिसांनी बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमांतर्गत आरोपीवरती गुन्हा दाखल केलाय। आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आरोपीची रवानगी डोंगरी येथील बाल सुधार गृहात केलेली आहे। पण अशा प्रकारे मोबाईलच्या आहारी जाऊन आरोपीनं सख्या बहिणीवर अत्याचार केल्यानं परिसरात खळबळ उडालेली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत।